नमस्कार मंडळी, आज आपण बिना अंड्याचा कस्टर्ड आणि मैदा घालून कसा केक बनवायचा ती रेसिपी पाहूया। बघा, अशा प्रकारे जर तुम्हाला केक बनवायचा असेल तर तुम्हाला माझी रेसिपी न स्किप करता व्हिडिओ पाहावा लागेल। तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर मी 1.5 कप मैदा घेतलेला आहे, 1 कप छोटा कप व्हॅनिला कस्टर्ड पावडर घेतलेली आहे, अर्धा चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे आणि एक चमचा या पिवळ्या चमच्याने 1 चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे। आता हे सगळं जिन्नस मिश्रण सगळं मिक्स करून चाळून घ्यायचं आहे। सगळं व्यवस्थित गाळणीमध्ये गाळून घ्यायचं आहे, म्हणजे ते व्यवस्थित त्याला सगळे कस्टर्ड पावडर सगळी मिक्स एकत्र लागून जाते। बघा, अशा प्रकारे व्यवस्थित अशी गाळून घ्यायची आहे गाळणीमध्ये। मस्त अशी एगलेस केक आहे, बघा तुम्ही रेसिपी, मस्त रेसिपी आहे। आता थोडीशी टूटी फ्रूटी घेतलेली आहे, त्याला थोडासा मैदा लावून घ्यायचा आहे। 1 चमचा 1 कप पिठी साखर घेतलेली आहे। आता 4 चमचे मी मलाई घेतलेली आहे दुधाची, तुम्ही त्याऐवजी दही घेऊ शकता। आणि 1 कप दूध घेतलेलं आहे, त्यातला अर्धा मी घालून घेते। 2 कप दूध लागणार आणि त्यामध्ये पिठी साखर घालून मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेते। आता ह्यामध्ये मी ऑलिव्ह ऑइल टाकलेले आहे, 4 चमचे आहे ते आणि मिक्स करून घेतले। तुम्ही रेग्युलर ऑइल सुद्धा वापरू शकता, तुपाचाही वापर करू शकतात, मलाईऐवजी दह्याचा वापर करू शकतात। आता एका बाजूला कढई गरम करून ठेवायची आहे। गरम करत त्यामध्ये स्टँड ठेवून 10 मिनिटं त्याला प्रीहीट करून घ्यायची आहे। आता हे मिश्रण एकत्र करून व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे आणि आता एक टीन घेऊन टीनला चारी साईडनं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि बटर पेपर घालून घ्यायचं। बटर पेपर नसेल तर तुम्ही त्याला मैदा ग्रीस करून घ्यायचं आहे व्यवस्थित। आता हे मिश्रण एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे, दोन्ही मिश्रण असं एकत्र करून घ्यायचं आहे आणि ह्याला वेळ लावायचा नाही, कारण ह्यामध्ये बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घातलेला आहे। आता त्यामध्ये दूध घालून व्यवस्थित मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे आणि हळूहळू करून घ्यायचं आहे, फास्ट करायचं नाही। मी व्हिडिओ आणि त्यामुळे तुटी फ्रुटी घालून घेतले, तो व्हिडिओ मी फास्ट केला आहे त्यामुळे ते फास्ट दिसतं। आता त्यामध्ये टीनमध्ये हे मिश्रण घालून घ्यायचं आहे व्यवस्थित। टीन तुम्ही थोडा छोट्या आकाराचा घेतला तरी चालेल, माझ्याकडे हा मोठा आहे त्यामुळे ते अगदी खाली दळालाच गेलं, अगदी पाग पण नाही त्याला राहिलं। त्यामुळे टीनमध्ये बघा असे तुटी फ्रुटी घालून घ्यायची वरून। तुम्ही ड्रायफ्रुटी घालू शकता, तुटी फ्रुटीच आवश्यक आहे असं काही नाही। आता हा थोडासा टॅप करून त्याला कढईमध्ये ठेवून द्यायचं आणि कढईमध्ये बरोबर 45 मिनटं किंवा 40 मिनटं आपल्याला समजतं। थोडंसं केक वर आला की मग त्याला टूथपिकच्या सहाय्याने चेक करायचा, त्यापर्यंत कढई उघडायची नाही, झाकण उघडायचं नाही। बघा, मस्त असा फुललेला अगदी टीनच्या दळाला होता, थोडासा पावपटीनेच। आता बघा अर्ध्याच्या वर केक केलेला आहे, मस्त फुललेला आहे। आता याचे साईड कट करून घ्यायचे, साईड सुट्या करून घ्यायच्या आणि त्याला एका प्लेटमध्ये पलटून घ्यायचं आहे। बघा, अशा प्रकारे हा केक आपला तयार आहे, मस्त असा मैद्याचा केक बिना अंड्याचा, आणि त्याला पलटून घेऊन बघा अशा प्रकारे सुंदर असा केक तयार झालेला आहे। आता याला कापून घ्यायचं आहे आणि असाच तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असतील, माझ्या चॅनलवर नवीन असतील तर माझं चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा। धन्यवाद।